गोलंदाजी करताना पाहायला मिळते, तर तेवढ्याच ताकदीची फलंदाजी देखील आपण कुसगाव संघाची पाहतोय. अमित बॉन्ड आणि तसेच दुसऱ्या बाजूला चिंतामणी जर या खेळाडूचा विचार केला तर अनेक मैदान टेनिस क्रिकेट विश्वातील जे सामने झाले त्यामध्ये आदिराजे या फलंदाजाने गाजवलंय. विनंती करतो पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी आश्रय संघातील एका खेळाडूने नक्कीच पंचांची भूमिका पार पाडली. नक्कीच अनेक विभागातील प्रभागातील खेळाडूंचं पसरणी संघातील खेळाडू कृपया आपण सहाय्य करावं. तसेच प्रमोद चिकणे आपल्याला देखील विनंती असेल की आपण पंचांची भूमिका पार पाडू. नक्कीच अनेक संघातील खेळाडूंचं मिळालेलं हे सहाय्य महत्त्वपूर्ण ठरतं आणि महत्त्वपूर्ण सहाय्यातून आपल्या विभागातील अनेक खेळाडूंना सहाय्यक लाभताना पाहायला मिळतं. नक्कीच पसरणी संघातील या खेळाडूचं देखील मौल्यवान असेल या स्पर्धेसाठी पंचांची भूमिका पार पाडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच एक महत्त्वपूर्ण स्पर्धा. नक्कीच सर्वांची आशा अपेक्षा सर्व खेळाडूंना प्लॅटफॉर्म उपस्थित करून दिलंय आपल्या खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी. एक काम कर ना. नक्कीच एका बाजूला चिंतामणी दुसऱ्या बाजूला अमित. सामन्याला सुरुवात होईल. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक स्वरा 11 जांभळी या संघासाठी. धर्मा चिकणे सज्ज होतोय. स्ट्राईक इनला आपल्याला पाहायला मिळतोय चिंतामणी. नॉन स्ट्राईक इनला अमित. विनंती करतो पंचांची भूमिका पार पाडणारे नक्कीच पसंत संघातील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचे देखील हार्दिक असे आभार. एक रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा वाई पश्चिम विभागातील एक नामांकित स्पर्धा आपण पाहतो. नगरसेवक चषक 2021. उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षक, सर्व खेळाडूंचं हार्दिक असं स्वागतम सुस्वागतम. अनेक क्रिकेट रसिक प्रेक्षक आपल्याला या मैदानाच्या आजूबाजूला या सामन्याचा आस्वाद आणि युट्यूब लाईव्ह माध्यमातून पण देखील जे प्रेक्षक या सामन्याचा आस्वाद घेत आहेत त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. जाऊया सामन्याच्या दिशेने. एका बाजूला कुसगाव संघ, दुसऱ्या बाजूला जांभळी संघ. दोन्ही संघ एकच आशेचा उमंग घेऊन एक विजयी भूमिका प्रदान करून या चषकाचा मान पटकावण्यासाठी नक्कीच आपण व्यासपीठावर पाहतोय. नेत्रदीपक मनवेधून घेणारे हे चषक जिंकण्यासाठी खेळताना पाहायला मिळतील. यावेळी पहिल्या चेंडूवरती दिशा दाखवली ती सीमा पलीकडची. एका धर्मा चिकणेच्या एका तेजतर्रार गोलंदाज आहे जांभळी या संघाचा. पण त्याच तेजतर्रार गोलंदाजीवर नियंत्रित फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तंत्रशुद्ध अशी फलंदाजी आपण पाहतोय. ज्या नावाची नावलौकिकता या खेळाडूची आहे तसंच काहीचं प्रदर्शन एक उदयमुख खेळाडू आणि कीर्ती नक्कीच कमी काळामध्ये क्रिकेट विश्वामध्ये नक्कीच वाई पश्चिम विभागातील या स्पर्धेतील जे स्पर्धा आपण पाहतो त्यामध्ये कुसगाव संघाला प्रदर्शित करताना नावलौकिकता या खेळाडूने मिळवली. तो चिंतामणी पहिल्या चेंडूवरती पुरेपूर समाचार घेताना पाहायला मिळतोय 6 धावांसाठी आणि या 7 धावेने नावांचा श्री गणेशा होतोय कुसगाव या संघाचा. पुढचा चेंडू धर्मा. यावेळी पंच करण्याचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ. नक्कीच कुठेतरी अवघड होता. पण जर हा झेल टिपला गेला असता तर सामन्याचं रूप, कारण मागील सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर सतीश सनद सारख्या मातब्बर फलंदाजाचा झेल यष्टीरक्षकाच्या माध्यमातून सुटताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर तब्बल अर्धशतकी आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होताना पाहायला मिळालं. तर गोलंदाज धर्मा चिकणे सज्ज होते. नक्कीच पहिल्या चेंडूवर तुम्हाला प्रहार केला त्याचं प्रत्युत्तर मीही देऊ शकतो. नक्कीच जर विचार केला तर टॉप ऑर्डरमध्ये एका बाजूला अमित असेल, चिंतामणी असेल, नक्कीच अनुभव असलेले असे अजित वरे साहेब देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. नक्कीच तेजतर्रार गोलंदाज होता. चेंडू जातोय घोषित रिझनमध्ये 22च्या रूपामध्ये एक धाव अंकित होईल आणि या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल तो 8 या आकड्यावर. फलंदाजाला पूर्णपणे गतिशील गोलंदाजी केली जाते. नक्कीच रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा जर विचार केला तर बॉल जास्त प्रमाणात स्किट होताना पाहायला मिळतो आणि स्किट झाल्यानंतर ज्या पद्धतीची अपेक्षित गोलंदाजी असते त्याच्या विपरीत गोलंदाजी दिसली जाते. नक्कीच टायमिंग आणि नियंत्रणाचा खेळ हा रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आयोजित केला जातो. नक्कीच ते खूप महत्त्वाचं आहे. ती चिंतामणी याला करावं लागेल. यावेळी चेंडू खेळून काढलाय. शॉर्ट मिडॉनवर जातोय. क्षेत्ररक्षक खाली गाफलात करतोय संतोष चोरगे आणि एक धाव अंकित होते आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो 9 या आकड्यावर. किती बॉल झाले? 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय 9 या आकड्यावर.
आता स्ट्राईक इनला आपण पाहतोय व्हेरी डेंजरस मॅन ऑफ कुसगाव. अनेक मोठे बिग बिग हिट खेळण्यासाठी ओळखला जातो तोच अमित बॉन्ड सज्ज होताना पाहायला मिळेल. त्या गोलंदाजाविरुद्ध अचूक टप्प्याची गोलंदाजी अपेक्षा असेल. ह्यावेळी चेंडू पंच केला. चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून 6 धावेंसाठी नक्कीच प्रेक्षकांची दाद लाभते. याच फटक्यांसाठी ओळखला जातो. अशी गोलंदाजी आपण या फलंदाजाविरुद्ध करू शकत नाही आणि चेंडू जाईल सीमारेषा पार 6 धावेंसाठी आणि या 6 धावेने धावफलक उंचावेल जाऊन पोहोचेल तो 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 या आकड्यावर. दोन्ही फलंदाजाला बाद करणं देखील महत्त्वपूर्ण असेल, कारण जर हे दोन खेळाडू जर आपल्या मैदानावरती जास्तीत जास्त काळ पाहायला मिळाले तर धावफलक नक्कीच कुसगाव या संघाचा उंचावताना पाहायला मिळेल. शेवटचा षटक की षटकातील शेवटचा चेंडू धर्मा आणि यावेळी अप्रतिम असा चेंडू इनसाइड स्विंग होताना गोल्डन स्पॉटवरून स्किट होताना आणि उसळी घेताना पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकाची समाप्ती धावफलक आपण पाहतो 15 या आकड्यावर. नक्की प्रत्येकी एक षटकाराच्या सहाय्याने हे दोन फलंदाज आपल्याला कुसगाव संघाला प्रदर्शित आणि रिप्रेझेंट करताना पाहायला मिळतात आणि धावफलक या पहिल्या षटकामध्ये उंचावलाय तो जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावर. तर सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक स्वारा 11 जांभळी या संघासाठी कुठला गोलंदाज हाताळताना पाहायला मिळेल. नक्कीच कर्णधार कुठल्या गोलंदाजावर विश्वास ठेवताना पाहायला मिळते. तर गोलंदाज येते गोलंदाजी मार्कवर विलास. नक्कीच अनेक वेळा जर आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील स्वारा 11 जांभळी या संघाला खेळताना पाहिला असेल तर सांघिक चौथं निर्णायक षटक डेथ ओव्हरचं षटक हाताळताना हा गोलंदाज पाहायला मिळतो. नक्कीच रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमधील दुसरं षटक दिले, कारण रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये वेगवान गोलंदाजाची महत्त्वपूर्ण भूमिका असते आणि हा वेगवान गोलंदाज आहे. जांभळी या संघासाठी वैविध्यपूर्ण गोलंदाजी करावी लागेल, अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल, रोखावं लागेल या वादळांना, या दोन्ही महत्त्वपूर्ण फलंदाजांना. यावेळी दिशाहीन गोलंदाजी, दिशा भरकटली. पंच आपल्याकडे मिळत आहेत, पंच कळवतायत अवांतर चेंडू असेल आणि या अवांतर धावेची भर होते. धावफलक जाऊन पोहोचतोय 16. गोलंदाजी मार्कवर निघतोय विलास. स्ट्राईक इनला चिंतामणी, नॉन स्ट्राईक इनला अमित. नक्कीच धावफलक उंचावला गेलाय 16 या आकड्यावर एका षटकाच्या समाप्तीनंतर. यावेळी अप्रतिम असा चेंडू अपेक्षित नक्कीच कुठेतरी चेंडू जर आपण पाहिल्या गोल्डन स्पॉटवरून पडला त्यानंतर हलक्या रीतीने कुठेतरी स्किट होताना पाहताना जेव्हा तो जी अपेक्षित गतिशीलता पाहिजे होती त्यापेक्षा गतिहीन गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यामध्ये बीट होताना पाहायला मिळाला आणि 22च्या रूपात एक धाव पूर्ण होते आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 17 या आकड्यावर. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होईल विलास टू. स्ट्राईक इनला आपण पाहतोय अमित आणि नॉन स्ट्राईक इनला आपण खेळताना पाहायला मिळतोय तो चिंतामणी. जर 4 षटक हे दोन्ही फलंदाज मैदानावरती जेवढा काळ टिकतील तेवढ्या काळापुरती कुसगाव संघाचा धावफलक नक्कीच उंचावताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा दिशा भरकटल्यानंतर पंच आपल्याकडे वळतायत, गगन भरारी घेतायत, कळवतायत अवांतर धावेंची भर. जर आपण सातत्याने अवांतर धावा देखील येत्या काळामध्ये निर्णायक क्षणी महत्त्वपूर्ण ठरतात. त्याही रोखण्यापासून एका शिस्तबद्ध नियंत्रित गोलंदाजी करावी. यावेळी चेंडू स्लॉट मध्ये होता, सरळ भिरकावून दिलाय, चेंडू जातोय घोषित रिझन मध्ये एका धावेसाठी आणि एका धावेची भर होते. नक्कीच एक मर्यादित क्षेत्रातील हे मैदान आपण पाहतोय. नक्कीच एक हाफ ग्राउंड नक्कीच म्हणता येईल आणि घोषित रिझन मध्ये जाऊन एका धावेची भर होते आणि या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 19 या आकड्यावर. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय. तर नक्कीच इंग्लंडचा जर विचार केला लँड बॉटम या खेळाडूने आतापर्यंत एकही वाईट बॉल अजूनपर्यंत डिलिव्हर केला नव्हता. एक शिस्तबद्ध आणि नियंत्रित गोलंदाजी त्या गोलंदाजी राहिली, तशीच काहीशी गोलंदाजी करावी लागेल विलास याला. स्ट्राईकिंगला आपण पाहतोय अमित. यॉर्करचा चेंडू नक्कीच खोलून काढला, हलक्यातने खेळला, शॉट मिळवला, क्षेत्ररक्षकाखाली तैनात आहे संतोष. त्यात एका धावेची भर, धावफलक जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अशीच काहीशी अचूक टप्प्याची गोलंदाजी अपेक्षित असेल ते स्वारा 11 जांभळी कर्णधार विशाल चोरगे तसेच सुनील यांना देखील नक्कीच अनेक
4 चेंडूंचा 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. धावफलक आपण पाहतो 20 या आकड्यावर. नक्कीच दोन्ही फलंदाजाला पुरेपूर रोखण्याचं काम या विलासच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नक्कीच का माझ्या हातावर दुसऱ्या षटकाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्या जबाबदारीची अंमलबजावणी करताना पाहायला मिळतोय तो विलास. यावेळी स्लॉट चेंडू हलक्या हाताने फ्लिक केलाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये 6 धावांसाठी. 6 धावा आणि या 6 धावांचा एक बिग हिट 6 आपल्याला पाहायला मिळाला आहे. नक्कीच खूप कालांतरानंतर चिंतामणीच्या बॅटिंगमधून आपल्याला एक अप्रतिम असा फटका पाहायला मिळाला आणि या 6 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय 26 या आकड्यावर. नक्कीच आतापर्यंत टिचून गोलंदाजी केली गेली होती. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती विलासच्या माध्यमातून. तर ह्यावेळी दिशा भरकटली आणि दिशा भरकटल्यानंतर त्याचा पुरेपूर फायदा घेताना पाहायला मिळाला आहे तो चिंतामणी. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच पहिला चेंडू सरळ भिरकावून दिला मिड विकेट रिझन मध्ये. येतोय चेंडू जातोय सीमारेषा पार. दिशाची दशा केली या फलंदाजाने आणि रिदम मध्ये येताना पाहायला मिळतोय आणि या 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय उंचावतोय 32 या आकड्यावर. नक्कीच हे देखील षटक महागडं ठरताना पाहायला मिळतंय जांभळी या संघासाठी. आतापर्यंत 5 चेंडू या गोलंदाजाने हाताळलेत आणि तब्बल धावा खर्चिक ठरलाय तो 16. शेवटचा चेंडू घेऊन येते गोलंदाज विलास. नक्कीच 4 चेंडूचा जर खेळ विचार केला तर अप्रतिम अशी टिचून गोलंदाजी केली गेली होती. त्यानंतर दिशा भरकटल्यानंतर त्याचा पुरेपूर समाचार घेताना पाहायला मिळालाय. शेवटचा चेंडू विलास टू चिंतामणी कंटिन्यू 2 चेंडूवरती घनाघाती प्रहार केले. त्याचं प्रत्युत्तर देऊ शकेल का हा विलास. फुल टॉस सर्व मेजवानी आणि तीच दिशा आणि चेंडू गेलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी महागडं षटक ठरतंय. तब्बल 22 धावांचं हे महागडं षटक हाताळताना विलास पाहायला मिळालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय तो 38 या आकड्यावर. धावफलक आपण पाहतोय 38 2 षटकाच्या समाप्तीनंतर. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 15 धावा कुठल्या गेल्या. त्यानंतर 23 धावांचं महागडं षटक आपण पाहतोय ते विलास याचं. नक्कीच सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर सुनील चिकणे. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी सांभाळताना पाहायला मिळतोय. तर वैयक्तिक 28 धावांची खेळी साकारताना पाहायला मिळतोय तो फलंदाज चिंतामणी. नक्कीच आत्मविश्वास उंचावा लागेल जांभळी या संघाला. नक्कीच जरी 2 षटकामध्ये जरी देखील अत्यंत धावा उंचावल्या गेल्या तरी 2 षटकामध्ये आपल्यावरती जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडावी लागेल. घेऊन इथे गोलंदाजी मार्कवर सुनील. दिशा भरकटल्यानंतर त्याचा विपरीत परिणाम होतोय. 2 अवांतर धावा अंकित केल्या गेल्या आणि या 2 अवांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 40 या आकड्यावर. नक्कीच उंची गाठताना सातत्याने धावफलक उंचावताना पाहायला मिळतोय तो कुसगाव या संघाचा. नक्कीच नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज सुनील चिकणे याला. शॉर्ट पिच चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. चेंडू जातोय मिड विकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक खाली येतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली गेली. नक्कीच करावं असं कलेक्शन आपण पाहतोय आणि एका धावेने समाधान मानावं लागतं आणि एका धावेनिशी धावफलक जातोय उंचावतोय 41 या आकड्यावर. स्ट्राईक इनला आपण पाहतोय चिंतामणी. वैयक्तिक 28 धावांची खेळी आपण पाहतोय आणि जर विचार केला मागे षटकातील 2 शेवटच्या चेंडूवरती घनाघाती प्रहार आणि चेंडू सीमारेषा पार धारताना पाहायला मिळालाय. तोच हा फलंदाज आपण पाहतोय चिंतामणी. स्ट्राईक इनला तर गोलंदाजी मार्कवर तेवढा ताकदीचा गोलंदाज एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो सज्ज होताना पाहायला मिळतोय सुनील. यावेळी चेंडू भिरकावून दिला. चेंडू जाते कव्हर पॉइंट रिजनच्या डोक्यावरून 6 धावेसाठी सरळ जातोय एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये यावेळी खेळून काढलं. नक्कीच क्षेत्र ज्या ठिकाणी ज्यावेळी ऑफसाईड गोलंदाजी केली त्यावेळी त्या ऑफसाईड ऑफ फटके खेळले जातात. जेव्हा शरीराचा भेदक मारा केला गेला त्यावेळी चेंडू लॉंग ऑन आणि मिड विकेट रिजन मध्ये
षटकारांची आतिषबाजी केली गेली आणि वैयक्तिक 34 धावांची खेळी रचली गेली ती चिंतामणी या फलंदाच्या माध्यमातून. नक्कीच दुसरा अर्धशतक पाहायला मिळेल का? पहिला अर्धशतक पटकावण्याचा मान पटकावला तो खेळाडू आसरे या संघाचा, तसेच वाय पश्चिम विभागातील एक नामांकित फलंदाज सतीश सनस. बॉल दिले ना आतमधून आणि या षटकाराच्या साहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय तो 47 या आकड्यावर. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले आणि 2 चेंडूवरती तब्बल 10 धावा खर्चिक ठरलाय तो सुनील. स्वतः कर्णधार देखील आहे. नक्कीच धावांचा उंचांक गाठण्यापासून रोखावं लागेल ते. तर नक्कीच 2 चेंडूच्या नंतर 10 धावे खर्चिक ठरल्यानंतर धावफलक आपण पाहतो कुसगाव या संघाचा 47 या आकड्यावर आणि गोलंदाज निघतोय सुनील. स्ट्राईक इनला चिंतामणी आपण पाहतो. वैयक्तिक 34 धावांची खेळी या खेळाडूच्या माध्यमातून पाहतोय. सांघिक तिसरं षटक आपण मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय जांभळी या संघाकडून. यावेळी स्लॉटमध्ये हलक्यातून खेळून काढला चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक खाली गाफलत होते आणि एकच धावावरती समाधान मानलं जातंय आणि या एका धावेनीची धावफलक जाऊन पोहोचतोय तो 48 या आकड्यावर. आणि आता स्ट्राईक इनला आपण पाहतोय अमित. दोन्ही मातब्बर फलंदाज. मी आधीच म्हणलं होतं ज्यावेळी या दोन्ही फलंदाजाला बाद करणं देखील तेवढंच महत्त्वपूर्ण आहे, कारण जर 4 षटक हे 2 फलंदाज आपल्याला क्रीजमध्ये किंवा मैदानावरती शाबूत होताना पाहायला मिळाले तर त्यानंतर धावफलक कुसगाव या संघाचा उंचावताना आपल्याला तेवढ्या वेळेस पाहायला मिळेल. नक्कीच धावफलक आपण पाहतोय आता 48 या आकड्यावर. षटकातील 4था चेंडू सुनील टू अमित. ब्लॉक होल मध्ये होता. सरळ स्लॉट मध्ये चेंडू सरळ बेदून काढलाय. जातो लॉंग रिजन मध्ये येतोय. बिग 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 हिट 6 येतोय आपल्याला अमितच्या बॅट मधून. नक्कीच दोन्ही फलंदाजाची या ठिकाणी बॅट बोलायला लागली असं म्हणण्यास व्यत्यय येणार नाही आणि या 6 धावांची धावफलक जाऊन पोहोचतोय उंचावतोय 54 या आकड्यावर. दिले की आतमध्ये की जुने बॉल. तर नक्कीच षटकारांच्या साहाय्याने धावफलक आपण पाहतोय 54 या आकड्यावर. आतिषबाजी ज्या पद्धतीची फलंदाजी पूर्णपणे अपेक्षित होती कुसगाव या संघाला त्या फलंदाजीवर नक्कीच मी विचार केला. मी म्हणलं होतं सामन्याच्या आधी हे दोन ओपनिंग पेअर नक्कीच एक विस्फोटक आहेत. अनेक मोठमोठी पार्टनरशिप अनेक स्पर्धा टेनिस क्रिकेट असो किंवा रबर बॉल क्रिकेट स्पर्धा असो तिथे उंचावताना पाहायला मिळालेत. यावेळी अतिशील उसळी घेणारा हा चेंडू पंचदंडित करतात. 2 अतिरिक्त धावा जोडल्या गेल्या जातात आणि धावफलक जाऊन पोहोचते 56 या आकड्यावर. नक्कीच पहिलं षटक 15 धावांचं खर्चिक ठरलं. त्यानंतर दुसरं षटक 23 धावांचं खर्चिक ठरलं. नक्कीच हे षटक मार्गस्थ होताना देखील हे षटक नक्कीच कुठेतरी महागडे ठरताना पाहायला मिळतंय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. यावेळी स्लॉट मध्ये सरळ जातोय चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून. पुन्हा एक हवाई फायर, एक करारा असा फटका आपण पाहतोय. ज्या ठिकाणी गोलंदाजी केली गेली त्याच ठिकाणी ती क्षेत्र नेमून फलंदाजी केली जाते. नक्कीच कुठेतरी फलंदाजाचा पद आली ते ओळखून त्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. महागडे षटक देखील हे देखील ठरतंय. 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि धावफलक आपण पाहतोय तो 62 या आकड्यावर. आतापर्यंत 5 चेंडू या गोलंदाजाने हाताळलेत आणि 24 धावा खर्चिक ठरतोय तो सुनील. पुन्हा एकदा आणि ह्या वेळी चेंडू जातोय जर लांब लचक असा फटका येतोय आणि 30 धावांचा महागडा षटक हाताळताना पाहायला मिळतोय तो सुनील चिकणे. स्वतः देखील कर्णधार आहे आणि 68 धावा या ठिकाणी धावफलकावरती लावल्या गेल्या आहेत आणि 30 धावांचं खर्चिक ठरलाय कुठेतरी हा गोलंदाज. नक्कीच निराशाजनक असं प्रदर्शन आपण पाहतोय या गोलंदाजाच्या माध्यमातून. नक्कीच गोलंदाजीचा विचार केली स्वरा 11 जांभळी या संघाची नक्कीच टिचून आणि अप्रतिम अशी इकॉनॉमिकल बॉलिंग म्हणून ओळखला जातो हा संघ आणि कुठेतरी यावेळी चुकी करताना पाहायला मिळालाय. आणि 30 धावांचा पहिल्या षटकाचा विचार केला तर 15 धावांचं खर्चिक ठरलं होतं. ते गोलंदाजी मार्कवर धर्मा चिकणे आपण पाहिलं. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर विलासला आमंत्रित करण्यात आलं आणि विलासने तब्बल धावा खर्चिक ठरलाय तो
23. त्यानंतर स्वतः कर्णधार आला आणि तब्बल 30 धावांचं मागणं षटक हाताळताना पाहायला मिळालाय. फलंदाजांनी पुरेपूर समाचार घेतला. जर आपण विचार केला स्कोर बोर्डचा तर फक्त षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली आणि 68 धावा या ठिकाणी उभारल्या गेल्यात. नक्कीच जर विचार केला तर 85 धावांचं भलं मोठं धाव फलक आश्रया संघाने उंचावलं होतं या स्पर्धेमध्ये. त्याचा काडीमोड या ठिकाणी करू शकेल का हा संघ? तर गोलंदाजी मार्कवर तर गोलंदाज सज्ज होते विजय. नक्कीच विजय चिकणे गोलंदाजी मार्कवर नक्कीच एक मातबर गोलंदाज आहे. अनेक स्पर्धांचा अनुभव उराशी बाळगून ह्यावेळी चेंडू पंच केलाय. चेंडू हवेत, चेंडू जातोय कव्हर पॉइंट रिजन मध्ये. पंच आपल्याकडे वाटत आहे 6 धाव्यांसाठी आणि या 6 धाव्याने धाव फलक उंचावतोय, जाऊन पोहोचतोय तो. किती झाले? 72. आणि वैयक्तिक खेळीचा विचार केला तर चिंतामणी आपल्याला पाहायला मिळतोय तो 40 या धावसंख्येवर. 10 धाव्यांची गरज असेल. दुसरी अर्धशतकीय खेळ या सामन्यातील या स्पर्धेमध्ये उभारण्याची, ती उभारू शकेल का चिंतामणी? पुढचा गोलंदाज दिसतोय विजय आणि यावेळी चेंडू हवेत आहे. नक्कीच झेल टिपण्याची संधी आणि झेल टिपला गेलाय. नक्कीच अर्धशतकीय खेळी खेळण्याचा जो पुरेपूर प्रयत्न होता तो कुठेतरी फिसकटताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतोय, तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय तो कुसगाव या संघाचा. नक्कीच ज्या पद्धतीची खेळी, ज्या पद्धतीचं प्रदर्शन संघाला अपेक्षित होतं त्या पद्धतीची खेळी खेळून तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतं. नक्कीच अप्रतिम अशी खेळी राहिली या फलंदाजाची. आणि 2 चेंडू आतापर्यंत झाले. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय तो 72 या आकड्यावर. झाले का 72 झाले? 2 एक्स्ट्रा जोडले ना, त्यामुळे मग कन्फ्यूज झालो. 72 या धावसंख्येवरती पुढचा गोलंदाज विजय टू अमित. यावेळी अमितचा चेंडू सरळ भिरकावून दिला. चेंडू जाईल मिड विकेट रिजन मध्ये. वारंवारता षटकाराची आतिषबाजी केली जाते. तर नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय शैलेश, स्ट्रायकिंगला अमित. अमितच्या देखील फलंदाजीचा विचार केला तर वैयक्तिक किती खेळतो अमित? 32 धावांची आतिषबाजी खेळताना पाहायला मिळतं आणि या 6 धावाने धावफलक उंचावतोय, जाऊन पोहोचतोय 78 या आकड्यावर. 85 धावांचं भलं मोठं धावफलकाचा जो रेकॉर्ड आहे तो आश्रय संघाच्या नावावर आहे. अजून या षटकातील 2 धाव झाले, आता 3 झाले. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज निघतोय विजय टू अमित. यावेळी पंच करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय ऑफसाइड रिजन मध्ये, घोषित रिजन मध्ये. एका धावेसाठी 1 धावेची भर आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो 79. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निघतोय. गोलंदाज निघतो विजय. नक्कीच आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडू या गोलंदाजाने हाताळले. नक्कीच 13 धावा देखील खर्चिक ठरलाय, पण एक मोठा हादरा दिलाय तो कुसगाव या संघाला. चिंतामणी तंबूच्या आसरा जाताना पाहायला मिळाला. यावेळी पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न. पंच केलाय. चेंडू जातोय कव्हर पॉइंट रिजन मध्ये 6 धाव्यांसाठी आणि 6 धाव्यांची आतिषबाजी केली जाते आणि या 6 धाव्याने धावफलक उंचावतोय, जाऊन पोचतोय 85 या आकड्यावर. वैयक्तिक 38 या धावफलकावर खेळताना पाहायला मिळतोय तो अमित. जर विचार केला तर आश्रय संघाचा जो 66 होते, 2 एक्स्ट्रा त्याने जोडले होते. एक्स्ट्रा जोडले होते त्याने. तर धावफलक आपण पाहतोय तो 85 आकड्यावर. शेवटचा चेंडू घेऊन येतो गोलंदाज विजय. फुलटॉस चेंडू सरळ भिरकावून दिला. चेंडू जातोय आतापर्यंतचा सर्वात उंच लांब लचक असा फटका पाहतोय तो अमितच्या बॅट मधून आणि आतापर्यंतचा या स्पर्धेमधला सर्वाधिक धावफलक उंचावला गेलाय तो ब्लॅक कोब्रा कुसगाव संघाच्या माध्यमातून आणि जाऊन पोहोचतोय तो 91 या आकड्यावर. 92 धावांचं आव्हान असेल ते. 92 धावांचं भलं मोठं आव्हान असेल ते स्वरा 11 जांभळी या संघा समोर.
येणारे चेंडू असतील 24 चेंडू 92 धावांची गरज. नक्कीच आतिषबाजी केली गेली आहे. ज्या पद्धतीची फलंदाजी सतीश सहस यांच्या माध्यमातून आसरे संघाने खेळली होती अशीच काहीशी फलंदाजी आपण कुसगाव संघाच्या माध्यमातून पाहिली आहे. आणि आंबिकच्या खेळीचा विचार केला तर वैयक्तिक 45 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच जर या फलंदाजीची खेळी आवडली असेल तर टाळ्यांचा आणि नक्कीच कौतुकाची ताप मिळाली पाहिजे या फलंदाजासाठी. एका बाजूला चिंतामणी वैयक्तिक 40 धावांची खेळी खेळताना पाहायला मिळाला. 91 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 92 धावांची गरज. तर विनंती असेल पसरणी संघ कर्णधार आणि आश्रय संघ कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित व्हावं विनंती असेल. मला माहिती मी जेव्हा पण मॅच बघितलं जरा घाण केली. विनंती असेल आसरे संघ कर्णधार आणि पसरणी संघ कर्णधार शेवटचा कॉल असेल. नक्कीच एक शिस्तबद्ध आणि नियंत्रित आयोजन आपण पाहतोय. वायपश्चिम विभागातील एक मानाची स्पर्धा नगरसेवक चषक 2021 हे पर्व आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना दोन्ही संघ एक सामना विजयी भूमिका प्रदान करण्यानंतर एकमेकांविरुद्ध खेळताना पाहायला मिळतील. कर्णधार विनंती असेल पसरणी संघ कर्णधार तसेच आसरे संघ कर्णधार किरण. शेवटचा कॉल असेल. लवकरात लवकर आपण नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठाजवळ उपस्थित व्हावं. कशाला कोणाचा आलाय कुठे पसरणीचा आसरे संघ कर्णधार किरण शेवटचा कॉल असेल. या ठिकाणी पसरणी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर व्यासपीठाजवळ उपस्थित व्हावं. या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. मान्यवर माननीय श्री दत्ता शेलार यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. दत्ता हे 2 बॉल फेकताना अंपायरला. तर नक्कीच सलामीर आपण पाहतो. एका बाजूला विजय चिकणे तर दुसऱ्या बाजूला वाय पश्चिम विभागातील एक विस्फोटक फलंदाज नामांकित फलंदाज तसेच नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामधील भले मोठे जे तेजतर्रार गोलंदाजांनी जी ख्याती आहे त्यांना आतिषबाजी आणि षटकारांची आतिषबाजी आणि प्रत्येक चेंडू सीमापार धाडण्याची कला ज्यांच्यामध्ये आहे असे विशाल चोरगे आपल्याला स्ट्रायकिंगला खेळताना पाहायला मिळतील. तर या ठिकाणी नाणेफेक केली जाते. एका बाजूला आसरे संघ दुसऱ्या बाजूला पसरणी संघ. दोन्ही संघ एक सामना विजयी भूमिका प्रदान केल्यानंतर एकमेकांविरुद्ध खेळताना पाहायला मिळतील. आणि नाणेफेक जिंकली ती पसरणी या संघाने. तर आपला निर्णय कळून लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यावा. सामना 3 षटकांचा राहील. एका बाजूला आता आपण पाहतोय कोसगाव संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वरा 11 जांभळी हा संघ. 91 धावांचं भलं मोठं समीकरण या ठिकाणी उभारण्यात आलं. आता 92 धावांची गरज असेल. विजय एका बाजूला विशाल चोरगे. नक्कीच विशाल चोरगेची जर बॅट या मैदानावरती जर टिकली तर नक्कीच हा धावफलक चेस करणं शक्य होऊ शकतं ते स्वरा 11 जांभळी या संघासाठी. 24 चेंडू 92 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज किशोर. अनुभवशील गोलंदाज आहे. अनेक मैदानांमध्ये हे दोन्ही गोलंदाज फलंदाज एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळाले. प्रत्येक चेंडूवरती आपल्या या सामन्यामध्ये समीकरण बदलताना पाहायला मिळते. व्यक्ती एवढंच म्हणाले विचार काय करतोय करून दाखव. वेळ निघून जाईल तुझ्या हातातून त्यातून तुला तू रोखून दाखव. ठेव स्वतःवर आत्मविश्वास आणि संघाने ठेवलेल्या विश्वासात तू विश्वास पात्र होऊन हा सामना तो आपल्या संघासाठी विजयी भूमिका प्रदान करून दाखव. कोणता खेळाडू ठरेल. एका बाजूला किशोर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंगला विशाल. नॉन स्ट्रायकिंगला विजय. 24 चेंडू 92 धावांची गरज. किशोर निघते गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय फलंदाज विशाल चोरगे. एक मोठा मातब्बर फलंदाज आहे.
याची बॅट आणि याची फलंदाजी लागणं खूप गरजेचं आहे. आणि यावेळी पंच केला चेंडू होता कव्हर पॉइंट रिजन मध्ये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू झाले 1 धावन सीमा रेषा पार. चौकार येतो विशाल चोरगेच्या बॅटमधून 4 धावांसाठी. नक्कीच समाचार घेतला जातोय पुरेपूर पहिल्या चेंडूवरती. अशीच काहीशी पटक्यांची आतिषबाजी आणि गरज असेल ती जांभळी या संघाला. पुन्हा गोलंदाज निघतोय किशोर 2. विशाल पहिल्या चेंडूवरती 4 धावा आणि या 4 धावाने धावांचा श्री गणेश होतोय तो स्वरा 11 जांभळी या संघाचा 4 या आकड्यावर. नियंत्रित गोलंदाजी नियंत्रित फलंदाजी करावी लागेल. कुठला संघ कुठला खेळाडू ती नियंत्रित करेल तोच संघ विजयी ठरेल. यावेळी पुन्हा एकदा उसळी घेतली आणि त्यानंतर खराब असं क्षेत्ररक्षण आणि गॅदर करेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावांनीशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो 6 या आकड्यावर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय 6 या आकड्यावर. नक्कीच एकेरी दुहेरी धावांचं समीकरण जर जास्त काळ टिकवण्यात गेलं तर नक्कीच कुसगाव संघासाठी सहाय्यकारक ठरू शकतं. आणि जर चौकार षटकारांची आतिषबाजी झाली तर नक्कीच स्वरा 11 जांभळी संघ आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल. नक्कीच क्षमता देखील आहे. क्षमतेचा आणि एक मेंटल स्टेबिलिटीचा प्रश्न असतो क्रिकेटमध्ये. नक्कीच तुमच्यावर आत्मविश्वास आणि तुमची जर तंत्रशुद्ध खेळी जर असली तर नक्कीच तुम्ही अशक्य हे शक्य करू शकता. पुढचा चेंडू आणि यावेळी चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह राऊंड खेळला आहे. नक्कीच क्षेत्ररक्षक त्या खाली येतोय चिंतामणी आणि दुसऱ्या धावेच्या ठिकाणी प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील का? खराब अशी फेक आणि चेंडू जातोय घोषित रिझर्व मध्ये. 3 धावा घेतल्या गेतील आणि या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 9 या आकड्यावर. आतापर्यंत चेंडू झाले ते 3. चौथा चेंडू घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर किशोर. स्ट्राईक इनला आपण पाहतो विशाल. नक्कीच षटकार अजूनही खेळण्यापासून वंचित ठेवले या 3 चेंडूमध्ये. या येणाऱ्या 3 चेंडूमध्ये नक्कीच षटकारांची आतिषबाजी अपेक्षित असेल ती जांभळी या संघाला. नक्कीच किशोर तेवढाच अनुभव असलेला गोलंदाज आहे. तेच तर अचूक टप्प्याची गोलंदाजी केली गेली जाते. आणि यावेळी चेंडू भिरकावून दिला. चेंडू एलिव्हेशन कमी झेल टिपण्याची संधी आणि चेंडू जातोय 1 धाव सीमा रेषा पार 4 धावांसाठी. आणि या 4 धावाने धावफलक जाऊन पोहोचतोय तो 13 या आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. सर काय तुम्हाला टिप नाही देऊ का? तर गोलंदाज निघतोय गोलंदाजी मार्कवर किशोर. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले. धावफलक आपण पाहतोय 13 या आकड्यावर. पुढचा चेंडू आणि यावेळी चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू जास्त काळ आवेत आहे. एलिव्हेशन कमी नो मॅन्स लँड ड्राईव्ह होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या खाली येतोय. दुसरा धावेचा प्रयत्न होता. नक्कीच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी खराब असं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. एका धावावर समाधान मानलं जातंय आणि एका धावणीशी धावफलक जाऊन पोहोचतोय 14 या आकड्यावर. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. नक्कीच जर विचार केला तर जर जांभळी या संघाकडून गोलंदाजीचा तर पहिले षटक दरम्यान हाताळलं होतं. तब्बल 15 धावांचा खर्चिक ठरला होता. हे देखील षटक 14 धावांचा आतापर्यंत खर्चिक झालाय 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. शेवटच्या षटकातील हा शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन निघते गोलंदाज किशोर. स्ट्राईक इनला आपण पाहतो फलंदाज विजय. यावेळी भिरकावण्याचा प्रयत्न. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय तो विजय. नक्कीच अप्रतिम असा चेंडू. ब्लॉक होल क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र आणि त्रिफळाचित होताना पाहायला मिळतोय विजय. आणि विजय बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतोय तो पप्पू चिकणे. नक्कीच 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलक आपण पाहतोय 14 या आकड्यावर. तर 18 चेंडू 78 धावांची गरज असेल. 78 धावा 18 चेंडू. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलते. षटकार चौकार लावावे लागतील. ते नक्कीच विशाल चोरगेची जर फलंदाजी जर या मैदानावरती लागली तर नक्कीच सामन्यामध्ये फेरबदल होताना पाहायला मिळेल. ती लागणं देखील तेवढंच गरजेचं आहे.
गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय कुसगाव या संघाकडून. शैलेश नक्कीच एक उदयमुख खेळाडू आहे कुसगाव या संघाचा. नक्कीच त्यामध्ये ती देखील क्षमता आणि नवोदित ज्यावेळी खेळाडू असतो त्यावेळी त्याच्याकडे जी ऊर्जा असते ती देखील भरमसाठ असते आणि त्या ऊर्जेने भरून गोलंदाजी करायला. पण तेवढाच ताकदीचा फलंदाज समोर आहे विशाल चोरगे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निघतोय शैलेश टू विशाल. आणि ह्यावेळी चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय घोषित रिजन मध्ये. नो बॉल असेल, फ्री हिटची संधी असेल. नक्कीच दबाव तंत्र पाहायला मिळते कारण की तेवढा नवोदित खेळाडू आहे तर तेवढाच अनुभव असलेला फलंदाज समोर आपण पाहतोय विशाल चोरगे. 2 धावा अवंतरच्या जोडल्या जातील आणि 2 धावाने धावफलक जातोय 16 या आकड्यावर. या धावफलकावर धावा आखल्या गेला. फ्री हिटचा चेंडू असेल, संधी असेल, एक फ्री हिटची संधी लाभली ती विशाल चोरगे याला. तर त्याचा पुरेपूर फायदा करावा लागेल, वापर करावा लागेल. चेंडू सीमारेषा पार आणि यावेळी चेंडू स्लॉट मध्ये भिरकावण्याचा प्रयत्न आणि सरळ जातोय फॉलो थ्रू मध्ये झेल टिपतोय पण नक्कीच फ्री हिट होता आणि निर्धाव चेंडूची सांगता होते आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावफलक स्थिरावताना पाहायला मिळते 16 या आकड्यावर. पुढे आलाय, फिरकावून दिलाय, चेंडू जातोय घोषित रिजन मध्ये एका धावेसाठी. नक्कीच एकेरी दुहेरी धावांचं समीकरण खूप महत्वपूर्ण असेल ते कुसगाव या संघासाठी कारण ज्यावेळी एकेरी दुहेरी धावा जोडल्या जातील धावफलकावरती त्यावेळी कुठेतरी दुरावताना पाहायला मिळेल धावफलकापासून तो जांभळी हा संघ आणि वर्चस्व गाजवताना पाहायला मिळेल आपल्याला कुसगाव हा संघ. शैलेश टू विशाल. 2 चेंडू आतापर्यंत हातावे. धावफलक आपण पाहतोय 17 या आकड्यावर स्थिरावलेला. पुढचा चेंडू शैलेशचा आणि यावेळी कुठेतरी ऑफसाईड धाव गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. दिशा भरकटली. अवांतर धावांची भर आणि अवांतर धावाने धावफलक जाऊन पोहोचतोय तो 18 या आकड्यावर. आणि यावेळी चेंडू ऑफसाईड द ऑफ खेळून काढला. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन मध्ये 6 धाव्यांसाठी. ज्या पद्धतीच्या अप्रतिम खेळीसाठी हा फलंदाज ओळखला जातो, ज्या फटक्यांमध्ये महारत्या किंवा एक म्हणतात ना की ज्या खेळाडू हा फटक्यासाठी ब्रँड म्हणजे किंवा त्याची खासियत म्हणून किंवा विशेषता ज्याची असते तेच फटका आपल्याला पाहायला मिळतोय तो विशाल चोरगे याच्या बॅटमधून. आणि 6 धावा जोडल्या गेल्या ते धावफलकामध्ये. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 24 या आकड्यावर. किती बॉल झाले? 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पुढचा चेंडू घेऊन येते गोलंदाज शैलेश टू विशाल. यावेळी पुन्हा एकदा तीच दशा आपल्याला होताना पाहायला मिळते चेंडूची आणि 2 वारावरता चेंडूवरती खेळले गेलेले प्रहार शैलेशच्या गोलंदाजीवर 6 धावा आणि या 6 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचतोय तो 30 या आकड्यावर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तर नक्कीच जाऊया सामन्याच्या दिशेने 2 चेंडूवरती घनघाती प्रहार झालेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. जर या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर नक्कीच जांभळी संघ कमबॅक करताना पाहायला मिळेल. आणि यावेळी पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन मध्ये हा चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षण होतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेच्या ठिकाणी प्रयत्न केला गेला. नक्कीच कुठेतरी त्याग केला जातोय आपल्या विकेटचा आणि पप्पू तंबूच्या आश्रयाला येताना पाहायला मिळतोय. नक्कीच जास्तीत जास्त चेंडू खेळणं देखील महत्वपूर्ण असू शकतं ते विशाल चोरगे याला कारण या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. अशक्य हे शक्य करून दाखवण्याची अनेक वेळा अशीच आतिषबाजी केली गेली आणि धावफलक आपण पाहतोय तो 31 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल. घेऊन येते गोलंदाज गोलंदाजी मार्कवर शैलेश. नवीन फलंदाज आपण होतोय तो बाप्पू आणि यावेळी चेंडू सरळ भिरकावून दिला. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावर. येतोय एक हवाई फायर. विशाल चोरगेच्या बॅटमधून येतोय हा षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 37 या आकड्यावर. अजूनही 12 चेंडू 55 धावांची गरज असेल. जर आपण विचार केला
जांभळी या संघाचा तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 23 धावा कुठल्या गेल्या, तिसऱ्या षटकामध्ये सुनील याच्या गोलंदाजीवर 30 तर विजय याच्या गोलंदाजीवर 25 धावा. आणि जर आपण विचार केला कुसगाव या संघाचा पहिल्या षटकात 14 धावा केल्या गेल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल धावा केल्या गेल्या त्या 23. म्हणजे जर आपण विचार केला तर तंतोतंत बॅलन्सिंग इक्वेशन आपण पाहतो या दोन्ही संघादरम्यान. पहिल्या षटकामध्ये धर्मयाच्या 15, दुसऱ्या षटकात विलासाच्या गोलंदाजीवर 23, तसंच जर आपण विचार केला किशोरच्या गोलंदाजीवर 14 आणि शैलेशच्या गोलंदाजीवर 23 आणि जर विचार केला तर सांगित तिसरं षटक सुनील आपल्याला हाताळताना पाहायला मिळाला, तो 30 धावा खर्चिक ठरला होता. तर आता गोलंदाजी मार्कवर चिंतामणी पाहायला मिळतो, तोही देखील जर ह्या षटकामध्ये 24, 23, 30 धावांचं समीकरण जर आखलं गेलं तर समीकरण बदलताना पाहायला मिळेल. नक्कीच वरुण राजाचं आगमन होताना ज्या ज्यावेळी पाऊस येतो त्यावेळी नक्कीच बेनिफिट घेतलं जातं ते गोलंदाजाविरुद्ध. आणि ब्लॉक पेचचा चेंडू जातोय एका धावेसाठी आणि एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचतोय तो 38 या आकड्यावर. आता 54 धावांची गरज असेल, येणारे चेंडू असतील 11 चेंडू 54 धावा 11 चेंडू. वरुण राजाचं आगमन झालंय आणि ज्यावेळी कुठं ड्यू फॅक्टर जेव्हा पिच वरती येतो त्यावेळी बॉल आपल्याला जास्त काळ स्किट होताना पाहायला मिळतो. यावेळी दिशा भरकटली, अवांतर धावांची भर आणि या अवांतर धाव्याने धावफलक जाऊन पोहोचतोय तो 39 या आकड्यावर. 53 धावांची गरज असेल, येणारे चेंडू असतील 11 चेंडू 53 धावा. स्ट्रायकिंगला आपण पाहतो विशाल चोरगे. पुन्हा एकदा दिशा भरकडली, पुन्हा एकदा वारंवार अवांतर धावा दिल्या जात आहेत आणि अवांतर धावाने धावफलक जाऊन पोहोचतोय 40 या आकड्यावरती. अजूनही 52 धावांची गरज, 11 चेंडू 52 धावा. समीकरण जरी अवघड असलं तरी शक्य देखील आहे. यावेळी शक्यतो होता हलक्यात आणि खेळून गेला चेंडू जातोय घोषित रिजन मध्ये एका धावेसाठी आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो 41 या आकड्यावर. तर यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला आसरे संघ, दुसऱ्या बाजूला पसरणी हा संघ. पसरणी संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकली तर नक्कीच दोन्ही नामांकित आणि अनेक मोठमोठी चषके ज्या संघाने पटकवले ते आपल्याला एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळणार आहेत. यावेळी चेंडू सरळ भिरकावून दिला आहे, उंची कमी आणि यावेळी चेंडू जातोय झेल सुटल्यानंतर सीमा रेषा पार. जिथे झेल होता तर झेलाचं निरंतर रूपांतर होताना पाहायला मिळतंय ते 6 धावेंमध्ये आणि या 6 धावेनंतर धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय तो 47 या आकड्यावर. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. असेच षटकार वारंवार खेचावे लागतील. आणि यावेळी चेंडू जातोय घोषित मध्ये. नक्कीच ज्यावेळी एकेर दोरे धावा येतील त्यावेळी कुसगाव संघ वर्चस्व गाजवताना पाहायला मिळेल आणि धावफलक जाऊन पोहोचतोय तो 48 या आकड्यावर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज निघते, गोलंदाजी मार्कवर चिंतामणी. स्ट्रायकिंगला विशाल, नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय बाप्पू. यावेळी चेंडू आउटसाइड एज घेतल्यानंतर चेंडू जातो घोषित रिजन मध्ये एका धावेसाठी आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो 49 या आकड्यावर. जर विचार केला विशाल चोरगे याच्या खेळचा तर वैयक्तिक कितीवर खेळतोय फुलटास होता, सरळ भिरकावून दिला, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून 6 धावेसाठी आणि या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 55 या आकड्यावर. विशाल किती वर वैयक्तिक धावफलक आपण पाहतो 55 धावा आखल्या गेल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. सांघिक 4थं वैयक्तिक पहिलं षटक कुठला संघ कुसगाव संघाकडून कुठला खेळाडू हाताळेल पाहावं लागेल.
6 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज असेल. नक्कीच कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेमधील आयोजकांकडे माध्यमातून कळवण्यात येत आहे. 6 चेंडू 37 धावांची गरज. आणि जर विचार केला विशाल चोरगे या खेळाडूचा तर वैयक्तिक 49 धावांची आतिषबाजी खेळी आपण पाहिले. नक्कीच संधी असू शकते की दुसरं अर्धशतक या स्पर्धेचं दुसरं अर्धशतक आपल्याला विशाल चोरगेच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. नक्कीच पहिला मान पटकावलाय तो आश्रय संघाचा एक विस्फोटक फलंदाज अष्टपैलू खेळाडू सतीश सनस याने. आणि आता ती संधी असेल विशाल चोरगे याला जो वैयक्तिक 49 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवर अनुभवशील गोलंदाज आहे. अनेक मोठमोठ्या फलंदाजाला नमवण्याचं काम ज्या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिलं असे अजित वरे आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय बाप्पू, नॉन स्ट्रायकिंगला विशाल वैयक्तिक 49 धावसंख्येवर खेळतोय. आणि संघाची धावसंख्या जर विचार केला तर 55 या आकड्यावर. तसेच मान्यवर माननीय श्री सतीश शेलार साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही हार्दिक असं स्वागतम सुस्वागतम. अवांतर चेंडूचा बर आणि भरा या ठिकाणी झालाय आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 56 या आकड्यावर. 56 धावसंख्येचा उंचांक गाठलाय तो स्वरा 11 या संघाने. आणि यावेळी चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय घोषित रिझन मध्ये एका धावेसाठी आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो 57 या आकड्यावर. नक्कीच या चषकातील नगरसेवक चषक 2021 मधील दुसरं अर्धशतक विशाल चोरग्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. तर स्ट्रायकिंगला आपण पाहतोय बाप्पू, पहिल्या चेंडूवरती 1 धाव. आणि यावेळी नक्कीच विकेट सॅक्रिफाईस करताना पाहायला मिळतोय तो फलंदाज बापू तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतोय. तर येणारा नवीन फलंदाज आपण पाहतोय विलास. नक्कीच पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय ते या सामन्यामध्ये कुचगाव या संघाने. तर यानंतर होणारा सामना पसरणी विरुद्ध आसरे आणि नाणेफेक जिंकली ती पसरणी या संघाने. तर आपला निर्णय कळून लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यावा ही नम्र विनंती असेल. नक्कीच 49 धावांवरती वैयक्तिक खेळताना पाहायला मिळतोय तो स्ट्रायकिंगला विशाल चोरगे. गोलंदाजी मार्कवर अजित वरे आपण पाहतोय. आणि यावेळी चेंडू पंच केला. एक्स्ट्रा कव्हर पंच डोक्यावर नेतोय 6 धावांसाठी आणि दुसरा अर्धशतक रचताना पाहायला मिळतोय तो या चषकातील विशाल चोरगे. जरी नक्कीच सामन्यामध्ये जरी देखील पराभूतच्या छायेमध्ये जरी देखील असला तरी देखील सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांची मन वेधून घेणारी खेळी आपल्याला विशाल चोरग्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 55 धावांवरती वैयक्तिक खेळताना पाहायला मिळतोय. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर अजित वरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच अर्धशतकीय खेळी हा मान देखील खूप महत्वपूर्ण ठरतो. नक्कीच प्रत्येक फलंदाजाचं एकच इच्छा आणि यावेळी चेंडू भिरकावून दिला लॉंगांच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. नक्कीच एक स्वप्न इच्छा पूर्ती असते एका मोठ्या फलंदाजाची. एक प्रत्येक फलंदाज ज्या वेळी मैदानावरती खेळायला जात होता त्यावेळी मी संघासाठी काहीतरी महत्वपूर्ण करावं आणि त्यानंतर असं वाटतं की माझी एक अर्धशतकीय खेळी असावी. आणि वारंवार तर अशा अर्धशतकीय खेळी आपल्याला विशाल चोरगे असतील, सतीश सनस असतील अशा एका मोठ्या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि यावेळी चेंडू पंच केला. एक्स्ट्रा कव्हर पंचच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आपलं 75 स्ट्रायकिंगला आपण पाहतो विशाल चोरगे. शेवटचा चेंडू 3 चेंडूवरती गणागाती 3 प्रहार केलेत. अर्धशतकीय खेळी रचली गेली. 75 धावा धावसलकावरती. आणि यावेळी चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये 6 धावांसाठी. आणि या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो 81. नक्कीच पुरेपूर प्रयत्न. नक्कीच 11 धावांनी पराभूत होतोय तो स्वरा 11 जांभळी संघ. नक्कीच कौतुक, जरी सामना पराभूत असला तरी कौतुक झालं पाहिजे विशाल चोरगे याचा. जर याची अर्धशतकीय खेळ आपल्याला आवडली असेल तर टाळ्यांची आणि कौतुकाची ताप नक्कीच झाली पाहिजे ती विशाल चोरगे या खेळाडूसाठी. नक्कीच क्षेत्र कुठलंही असो जय आणि पराजय होतच असतो आणि जय झाला तर इतिहास घडतो
आणि पराजय झाला तर अनुभव मिळतो आणि मिळालेल्या अनुभवातून जो शिकतो, चुकीचं निरासन करून पुन्हा एकदा मैदानात उभा राहतो, तोच पुढे जाऊन यशस्वी ठरतो. तर बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघांसाठी. एका बाजूला पसरणी संघ